नमस्कार, भूमाता ॲडव्हान्स वास्तूमध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर आपला आजचा विषय आहे ज्योतिष। ज्योतिष म्हणजे काय? तर ज्योतिष या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे, ज्योतिष म्हणजे ज्योती आणि ईश म्हणजे ईश्वराची ज्योती, जी आपल्याला आपलं जे कर्म आहे किंवा आपण जे कर्म करण्यासाठी या भूतलावर या पृथ्वीवरती आलेलो आहोत ते कर्म करण्यासाठी आपल्याला प्रकाश दाखवते किंवा आपल्याला मार्ग दाखवते। आणि हे असं ज्योतिष हे असं एक जीपीएस आहे की ॲडव्हान्स जीपीएस आहे। म्हणजे आपण जर गुगलचं जीपीएस पाहिलं तर आपण दिसेल की ज्या ठिकाणी सिग्नल आहे त्या ठिकाणी ते तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला दुसरा रस्ता चॉईस करायचा असेल तर ते तुम्हाला सांगते। त्याप्रमाणे ज्योतिष पण काम करते, पण हे थोडंसं ॲडव्हान्स आहे। कारण ॲडव्हान्स कसं आहे तर साधं जीपीएस जे आहे तर ते आपल्याला कुठं सिग्नल आहे आत्ता ते दाखवते, पण हे ज्योतिष जे आहे तर ते आत्ताच्या लाईफ मध्ये तर दाखवतेच आपल्याला, पण आपण पुढील काळामध्ये आपण काय केलं तर काय होऊ शकतं किंवा कोणत्या ठिकाणी तुमच्यासाठी ट्रॅफिक राहू शकते, तुम्ही कोणता मार्ग निवडू शकता किंवा कोणत्या मार्गाने गेल्यावर तुमचं जीवन सुखकर होऊ शकतं किंवा तुमचा जीवनाचा पर्पज तुम्ही पूर्ण करू शकता, हे ज्योतिष सांगतं। बऱ्याच लोकांचं हे बोलणं असतं की नशिबात जे होणार आहे ते होणारच आहे, मग त्याच्याबद्दल काळजी का करायची? किंवा काही लोकांचा विचार असा असतो की आपलं जे नशीब आहे तर ते आपण बदलू शकतो का किंवा आपण त्याच्यात काही चेंज करू शकतो का? तर मी यावर दोन्ही उत्तर देईल की हा किंवा नाही, दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात। कारण नशीब हे टप्प्याटप्प्याने बदलत असतं, असं नाही की जे लिहिलेलं आहे ते प्रत्यक्ष होणार। हा, ते होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही काहीही कर्म नाही केले तर त्यावेळेस ते 100% जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे, पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कर्माच्या जोरावर म्हणजे तुम्हाला ईश्वराने किंवा ह्या निसर्गाने जे मनुष्याला कर्म नावाचं एक वरदान दिलेलं आहे, त्या वरदानाद्वारे तो त्या गोष्टीवर मात करू शकतो किंवा आपलं लाईफ डिझाईन करू शकतो। तर यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया की आपण आपलं लाईफ कसं डिझाईन करू शकतो। हा, तुमच्या पत्रिकेमध्ये त्या गोष्टी आहेत की कधी काय होणार आहे किंवा काय होणार नाहीये। आपल्या ऋषीमुनींनी हे जे सायन्स आपल्याला दिलं आहे, कारण आपले ऋषीमुनी हे जगातले सर्वात अगोदरचे सायंटिस्ट होते आणि ह्या वास्तू किंवा या वैदिक विद्या किंवा आपण पाहत आहोत ज्योतिष, तर हे प्युअर सायन्स बेस आहे आणि हे प्युअर सायंटिफिक आहे। आणि आपले ऋषीमुनी हे जगातले सर्वात अगोदरचे सायंटिस्ट आहेत, कारण आपण आता पाहत आहोत की काही वर्षापूर्वी आपल्याला किंवा काही 100 शतकापूर्वी आपल्याला समजलं आहे की हे वेगवेगळे ग्रह आहेत, पण आपल्या हजारो वर्षापूर्वी आपल्या वैदिक साहित्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी त्यावेळेस टेलिस्कोप वगैरे नसताना त्यांच्या साधनेच्या जोरावरती या ग्रहांचा शोध लावला आणि ते ग्रह किती दूर आहेत, त्यांचा कलर कसा आहे, त्यांचे गुणधर्म कसे आहेत, ते किती वर्षांनी भ्रमण करून त्या ठिकाणी येतील किंवा त्यांचा भ्रमण करण्याचा जो स्पीड आहे तो कसा आहे, या वेगवेगळ्या गोष्टी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवल्या होत्या। म्हणजे आपले जे ऋषीमुनी होते ते किती ॲडव्हान्स सायंटिस्ट होते किंवा त्यावेळेचं जे वैदिक साहित्य आहे ते किती ॲडव्हान्स प्रकारचं सायन्स होतं, यावरून आपल्याला त्या गोष्टी दिसतात। आणि ज्योतिष तुम्हाला हे सांगते की तुम्ही ज्या पर्पजसाठी ज्या कार्यासाठी या पृथ्वीवरती आलात, कारण निसर्गाने तुम्हाला त्या ठराविक वेळी ठराविक गावी आणि ठराविक दिवशीच का जन्म दिला, कारण ते एक रहस्य आहे। तुमच्या जीवनात तुमच्या पूर्वकर्मानुसार ज्या काही गोष्टी होणार आहेत, तुम्हाला त्या ठराविक वेळेत जन्म दिल्यानंतर जे कॉम्बिनेशन होणार आहेत किंवा जे ग्रहांचे आपापसातील ज्यावेळेस जे जे समीकरण होणार आहेत भविष्यात किंवा त्यावेळेस त्या सर्व साच्यामध्ये तुम्हाला ते बसवण्यासाठी त्या ईश्वराने तुम्हाला त्या ठराविक वेळेतच जन्म दिलेला आहे। आणि तुम्ही ज्यावेळेस जन्म घेता त्यावेळेस तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचं आवड निवड काय आहे, तुमचं फायनान्स कशात ग्रो होऊ शकतं, तुमची मेहनत कशात असू शकते किंवा तुम्हाला भूमी भवन वाहन याचा फायदा कोणत्या गोष्टीपासून होऊ शकतो, तुमचा फायनान्स कसा सुधारू शकतो, तुमची इच्छापूर्ती कुठे होऊ शकते किंवा तुम्हाला पीडा किंवा तुम्हाला लॉसेस कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला होऊ शकतं, हे तुमच्या सर्व कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे। तुमचं प्रोफेशन कोणतं असावं किंवा तुम्ही कोणत्या प्रोफेशन मध्ये गेल्यावर तुम्ही सक्सेस व्हाल, तुम्ही कशासाठी या पृथ्वीवरती आलात आणि त्या डोमेन मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यामध्ये सहजरित्या सक्सेस व्हा। कारण या जीवनातल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला साध्य करण्यासाठी ज्योतिष आपल्याला मदत करते, त्यामुळे हे एक ईश्वराची ज्योतिष आहे। आपण ज्यासाठी बनलो आहोत त्या गोष्टीकडे आपला जर कल असेल तर त्या गोष्टी निसर्गता किंवा युनिव्हर्सल शक्ती आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी सहाय्य करते। ज्याप्रमाणे एखादी नदी वाहत आहे आणि आपल्याला प्रवास करून दुसऱ्या गावाला त्या नदी मार्गाने जायचं आहे, त्यावेळेस आपण एक ओंडका किंवा एक लाकूड जरी त्यामध्ये टाकलं तर त्याच्यावर आपण बसून सहज आपण जाऊ शकतो, पण त्याच वेळेस तुम्ही जर विरुद्ध दिशेने जर नदीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं। याप्रमाणे आपल्या जीवनाचं पण आहे, कारण प्रत्येक व्यक्ती हा स्पेशल त्याचं काहीतरी कर्म घेऊन आलेला आहे, त्याचं एम आहे,
ते पूर्ण करण्यासाठी तो येथे आलेला आहे. आणि ते कर्म कोणतं आहे, आपण कोणत्या क्षेत्रामध्ये कधी आणि कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आपल्याला ज्योतिष सांगते. आणि या ज्योतिषचा उपयोग आपल्याला यासाठीच होईल. ऋषी मुनींनी हे जे शास्त्र बनवलं आहे तर ते मानव कल्याणासाठीच बनवलं आहे. तर आपल्या पुढील भविष्यात जे होणार आहे ते अगोदरच दाखवून आपल्याला टेन्शन देण्यासाठी नाही आहे. तर हे जे शास्त्र आहेत, जे वैदिक विद्या आहेत, ह्या सर्व काही मानवाच्या कल्याणासाठीच आहेत. आणि त्याचा उपयोग करून आपण आपल्या भविष्याची एक दिशा, रोडमॅप ठरू शकतो. आणि आपला जीवनाचा प्रवास कसा सुखकर होईल, कोणत्या मार्गाने गेल्यानंतर सुखकर होईल, आपण काय केल्यानंतर आपण सक्सेस होऊ, हे आपल्याला ज्योतिष सांगते. आणि कधी केलं तर ते अजून सक्सेस होईल याप्रमाणे आपल्याला ज्योतिष मदत करते. आणि पत्रिकेतील कोणताही ग्रह तुमच्यासाठी खराब किंवा चांगला नाही, तर प्रत्येक ग्रहाचे एक कारकत्व आहे, त्याचे गुणधर्म आहेत. तर तो प्लॅनेट तुम्हाला त्या रिलेटेड वर्क करण्यासाठी किंवा त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. आणि तुम्ही त्या डोमेन मध्ये जर ते केलं तर तुम्हाला कोणताही ग्रह त्रास देऊ शकत नाही. आणि ज्योतिषीय उपाय करणं किंवा ज्योतिषच्या माध्यमातून आपण काही कर्म करणं म्हणजे यासारखंच आहे की ज्याप्रमाणे हवामान खात्याने आपल्याला सांगितलेलं आहे की एक वादळ येणार आहे आणि आपण उपाययोजना केल्या तर जे येणाऱ्या वादळाची जी स्ट्रेंथ आहे किंवा जो प्रभाव आहे तो आपण रोखू शकतो, किंवा आपण जे पुढील काळात किंवा त्यावेळेस आपल्याला जे होणारं नुकसान आहे त्या नुकसानाला आपण टाळू शकतो. याप्रमाणे ज्योतिष पण आपल्याला पुढील येणाऱ्या संकटाची आपल्याला कल्पना देते. आणि त्याप्रमाणे जर आपण उपाययोजना केल्या तर आपण आपल्या कर्माच्या ज्या वरदानाद्वारे आपल्या सर्व गोष्टीवरती आपण कंट्रोल मिळूया. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वास्तू आणि ऍस्ट्रोलॉजी यांचा जो संगम आहे तर ऍस्ट्रोवास्तू हे काय आहे आणि याबद्दल आपण एक थोडंसं डिटेलिंग मध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.